Hello students, now we are going to see our next topic, and it is the shape of the liquid drops on a solid surface. Okay, now we have seen that there are four types of instead of two. There are four types of these surfaces in previous lecture. In this lecture we are going to see how the surface is formed and which type of forces are related with that we know that there are cohesive and adhesive forces, but how they acts, what is the relation between them. Okay, now shape of the liquid drops on a solid surface. When any liquid drop is fall on a solid surface, then what will happen? Either it will be spread like this, or it will form a ड्रॉपलेट लाईक धिस. कोणत्या केसमध्ये असं फॉर्म होईल, कोणत्या केसमध्ये असं फॉर्म होईल, कधी आणि काय फॉर्म होईल, आता आपण एक करून पाहू. तुम्ही सर्वांनी करून पाहायचं आहे घरी. एका सॉलिड सरफेसवर वॉटर ड्रॉप जर तुम्ही टाकला तर तो असा थोडासा पसरतो, पण तुम्ही जर मर्क्युरीचा ड्रॉप जर टाकला तर तो असा पसरत नाही, तर त्याचा एक असा ड्रॉपलेट फॉर्म होतो. असं का होत असेल पाहू आपण ते. Now it depends on surface tension and angle theta, that is the angle of contact between solid and liquid. म्हणजे त्या लिक्विडचं आणि सॉलिडचं इंटरॅक्शन होत असताना सरफेस टेन्शन किती प्रमाणात कसं ॲक्ट होते, कुठे कुठे मधात एअरचे पण मॉलिक्युल्स बाजूला असतात, लिक्विडचे असतात आणि सॉलिडचे पण असतात. त्याच्यावरती डिपेंड करते, किंवा अँगल थिटा जो आहे म्हणजे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट त्याच्यावरती डिपेंड करते. कसं करेल बघा. आता ही पहिली डायग्राम जर आपण विचारात घेतली तर इथे सॉलिड, हा सॉलिड सरफेस झाला, याच्यावर हा एक ड्रॉप टाकलेला आहे आपण. त्या ड्रॉपनी अशा प्रकारे स्वतःला स्प्रेड केलेला आहे इथे. जर तो वॉटरचा ड्रॉप असेल तर, जर मी या डायग्राममध्ये पाहिलं तर इथे सॉलिड आहे, इथे लिक्विड आहे आणि वर एअर आहे समजा. म्हणजे मी जर विचार केला तर इथे मला तीन प्रकारच्या बाउंड्रीज दिसतात. त्या बाउंड्रीजला आपण इंटरफेस असं म्हणू. इंटरफेस म्हणजे इंटर म्हणजे आतला, दोन्ही फेसेस जे आहेत वेगवेगळ्या मटेरियल्सचे ते एकमेकांना जोडतात, ज्या ठिकाणी जिथून दुसरं मटेरियल चालू होते असं म्हणू आपण, त्याला इंटरफेस असं म्हणू आपण. नाउ which type of interfaces are there? There is a solid लिक्विड इंटरफेस. सॉलिड आणि लिक्विडच्या मधात जे इंटरफेसची ही बाउंड्री दिसते आपल्याला, तो झाला सॉलिड लिक्विड इंटरफेस. पुन्हा दिसते आपल्याला इथे लिक्विड आणि वर काय आहे इथे एअर, लिक्विड एअर इंटरफेस असं म्हणू आपण. आणि पुन्हा इथे दिसते आपल्याला सॉलिड आणि बाजूला इथे पण एअर आहे, म्हणजे सॉलिड आणि एअरच्या मधात सुद्धा इंटरफेस आहे. म्हणजे इथे तीन इंटरफेसेस आपल्याला दिसून येतात. या तिन्ही इंटरफेसेससाठी या तिन्ही इंटरफेसवर असं म्हणू आपण वेगवेगळ्या मॉलिक्युल्स थ्रू सरफेस टेन्शन हे अप्लाय होत असते. आपल्याला माहीत आहे की सरफेस टेन्शनमुळे वेगवेगळे शेप्स मिळालेले असतात. लिक्विड ड्रॉपला किंवा लिक्विडला, त्या लिक्विडच्या लेअरला असं आपण म्हणू, त्याला मिनिस्कस म्हटलं होतं आपण. अशाच प्रकारे इथे पण सॉलिड आणि लिक्विड किंवा सॉलिड आणि एअर, तशाच प्रकारे लिक्विड आणि सॉलिडच्या मधात वेगवेगळ्या मॉलिक्युल्सच्या फोर्सेसमुळे वेगवेगळं सरफेस टेन्शन अप्लाय होत असेल. त्या टेन्शनला मी T1, T2 आणि T3 असं नाव देतो. जसं मी वर लिहिलेलं आहे की T1 हे एक सरफेस टेन्शन राहील. सरफेस टेन्शन म्हणजे काय असतं, एक प्रकारचा फोर्सच असतो, बरोबर आहे ना. T इज इक्वल टू काय म्हणतो आपण, फोर्स अप्लाइड अपॉन दॅट पर्टिक्युलर लेंथ. त्या पर्टिक्युलर लेंथसाठी अप्लाय होणारा फोर्सच आहे तो. म्हणून आपण असं म्हणू की T1 हा काय झाला की फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन ॲट लिक्विड सॉलिड इंटरफेस. म्हणजे लिक्विड आणि सॉलिड इंटरफेसच्या मधात जर जो फोर्स ॲक्ट होत आहे तो T1 आहे. या डायग्राममध्ये जर आपण ते पाहिलं तर T1साठी मी एक डायरेक्शन ॲझ्युम करतो. सध्या मी ॲझ्युम करत आहे, पण नंतर आपल्याला हे कळेल की या ॲझ्युम केलेल्या सगळ्या डायरेक्शन ह्या बरोबर आहेत. हे सध्या मी ॲझ्युम करतो की एक अशी डायरेक्शन आहे T1ची उदाहरणार्थ. त्याचप्रमाणे T2
म्हणजे एअर आणि सॉलिड, इथे वर एअर आहे आणि खाली सॉलिड आहे, यांच्या मधात जे इंटरफेस आहे तिथे जो फोर्स अप्लाय होईल सरफेस टेन्शनचा त्याला मी T2 असं म्हणतो. तशाच प्रकारे हे लिक्विड आहे आणि वर एअर आहे, तर लिक्विड आणि एअरच्या मधात जो इंटरफेस फॉर्म होत आहे, आता त्या ठिकाणी मी असा इंटरफेस गोलाकार पद्धतीचा किंवा अर्धगोल नाही काढू शकत, कारण की तो शेप जो आहे तो प्रत्येक ठिकाणी वेगवेगळा आहे. म्हणून आपण असं म्हणू की तो जो फोर्स अप्लाय होतो तो जवळपास असा टँजेन्शियल अप्लाय होत असेल एखाद्या कोणत्याही पॉईंटवर. या पॉईंटवर जर मी पाहिलं ॲट द पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट बिटवीन एअर लिक्विड अँड सॉलिड, त्या ठिकाणी जर पाहिलं तर अशा प्रकारे काय निघेल, तो टँजेन्शियल निघेल. म्हणून त्याला T3 असं नाव दिलं मी, टँजंट काढून त्या सरफेसला टँजंट काढून मी त्याला T3 असं नाव दिलं. इथपर्यंत समजलं सगळ्यांना? लक्षात आलं? हे झाले 3 फोर्सेस. आता मी या डायग्रामवरून मला थिटाच्या रिलेशननी T1 T2 T3 मधलं रिलेशन काढायचं आहे. थिटा घेऊन थिटाच्या वेगवेगळ्या व्हॅल्यूज पुट करून नंतर आपल्याला त्याच्या व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करत हा शेप का मिळाला हे पाहायचं आहे. त्याच्यासाठी थोडासा इकडे आपण पाहूया की इथे मी एक ॲरो काढलेला आहे आणि इथे पाहू आपण ते. आता मागच्या वर्षी आपण रिझॉल्युशन ऑफ व्हेक्टर्स शिकलेलो होतो, त्याप्रमाणे जर मी हा T3 जो आहे याला जर मी रिझॉल्व केलं तर मला काय मिळत आहे? इथे त्याचा एक कॉम्पोनंट मिळतं. हा थिटा अँगल भेटलेला आहे आपल्याला इथं, त्याला आपण अँगल ऑफ कॉन्टॅक्ट असं म्हणू सध्या, कारण की आपल्याला माहीत आहे की वॉल ऑफ दी कंटेनरसोबत म्हणू आपण, तर खालची झाली ती साईड, बरोबर आहे, सॉलिड आहे खाली त्यामुळं, आणि वर लिक्विड आहे त्याच्या मधातला अँगल, त्याला टँजेन्शियल काढलेला अँगल, म्हणजे आपण याच्या आधी अँगल ऑफ कॉन्टॅक्ट जे शिकलो ते वाचलं असलं पाहिजे तुम्ही, तर तुम्हाला हे समजेल. तर हा इनसाईड द लिक्विड घेतलेला आहे म्हणून मग त्याला आपण अँगल ऑफ कॉन्टॅक्ट असं म्हणू. त्याला रिझॉल्व केल्यानंतर खाली थिटा जिथे असतो त्याची ॲडजस्टंट साईड आहे ही, म्हणून ही काय निघेल? कॉस निघेल, आणि ही साईड काय निघेल? साईन निघेल. म्हणून ही काय झालं? रिझॉल्युशन ऑफ वेक्टर मागच्या वर्षी आपण जे शिकलेलो आहे ते तुम्हाला थोडंसं रिवाईज करावं लागेल. त्यासाठी इथे काय भेटलं मला? 2 कॉम्पोनंट कसे भेटले रिझॉल्युशन केल्यावर? तर T1च्या अलॉंग भेटला मला T3 कॉस थिटा, आणि त्याला परपेंडिक्युलर असा मिळाला मला T3 साईन थिटा. हे लक्षात आलं तुमच्या? हे रिझॉल्युशन ऑफ वेक्टर आपण मागच्या वर्षी शिकलेलो आहे, हे तुम्ही पाहायला आहे तुम्हाला. तर इथे या डायग्रामवरून मी असं लिहू शकतो की हे जे फोर्सेस आहे हे एकमेकांना बॅलन्स करतात, आणि बॅलन्स करतात म्हणून या ठिकाणी ड्रॉप हा कॉन्स्टंटली स्टेबल फॉर्म होता. असं नाही होतं की हा ड्रॉप बनला आणि इकडे पळाला, नंतर इकडे पळाला, नंतर इकडे पळाला किंवा वर उडाला, असं काही होत नाही. म्हणजे T1 T3 आणि T2 तिन्ही एकमेकांना काय करत आहेत? बॅलन्स करत आहे. बॅलन्स जर करत असतील तर त्यांच्या वेगवेगळ्या डायरेक्शनने असणारे फोर्सेस हे एकमेकांना बॅलन्स करताना आपल्याला इथे दिसून येतात. ते कसे दिसतात बघा. इथे मला काय दिसते की या डायरेक्शननी काय आहे? T1 आहे, त्याच डायरेक्शननी काय आहे? T3 कॉस थिटा आहे. म्हणून मी असं लिहेल T1 प्लस T3 कॉस थिटा इज इक्वल टू, हे दोन्ही फोर्सेसला मिळून इकडे कोण बॅलन्स करत आहे? T2 बॅलन्स करत आहे, म्हणून इज इक्वल टू काय झाला? T2 झाला. हे इक्वेशन लक्षात आलं तुमच्या? बरोबर आहे इक्वेशन लिहिलेलं. T2ला कोण बॅलन्स करत आहे? याच पॉईंटपासून इकडे जाणारे T1 प्लस T3 कॉस थिटा हा याला बॅलन्स करत आहे. याच्यावरून मी काय लिहू शकतो की T3 कॉस थिटा इज इक्वल टू T2, हा T1 इकडे गेला तर मायनस T1, म्हणून मग काय झालं? T3 कॉस थिटा इज इक्वल टू T2 मायनस T1. याच्यावरून कॉस थिटा भेटला मला T2 मायनस T1 अपॉन T3. हे जे मला रिलेशन मिळालेलं आहे या रिलेशनवरून आता आपण बाकीच्या काही केसेस T2, T1 आणि T3च्या वेगवेगळ्या व्हॅल्यूज पुट करून किंवा त्यांचे रिलेशन जे आहे कमी किंवा जास्त प्रमाणात फोर्स कोणता जर असेल तर त्यानुसार त्याचा कसा परिणाम होतो आणि सरफेस कशा प्रकारे फॉर्म होतो ते आपण पाहूया. पहिल्या केसमध्ये जर आपण पाहिलं तर आपल्याला असं लक्षात येईल की जर T2 हा T1पेक्षा मोठा असेल, इफ T2 इज ग्रेटर दॅन T1, तर या इक्वेशनमध्ये मला काय दिसेल? T2 मोठा आहे, T1 लहान आहे, म्हणजे T2 मायनस T1 हे जे सबस्ट्रॅक्शन आहे ही व्हॅल्यू पॉझिटिव्ह मिळाली की निगेटिव्ह मिळाली? निश्चितच T2 मोठा असल्यामुळे ती व्हॅल्यू पॉझिटिव्ह असेल. खाली T3 आहे, तो फोर्स आहे, तो पण पॉझिटिव्ह आहे, म्हणजे पॉझिटिव्ह टर्म अपॉन पॉझिटिव्ह टर्म, म्हणजे आपल्याला पॉझिटिव्ह व्हॅल्यू इकडे कॉस थिटाची मिळत आहे. आता आठवा, तुम्ही मॅथ्समध्ये शिकलेले आहात, कॉस थिटाची व्हॅल्यू पॉझिटिव्ह मिळणे म्हणजे कॉस थिटा हा अँगल किती असू शकतो? जर आपण पाहिलं की कॉस थिटाच्या व्हॅल्यूज ज्या आहेत त्या जर आपण सुरू केल्या तर मला असं मिळते की कॉस 0 इक्वल टू 1 मिळते, आणि मला असं वाटते की कॉस 90 हे 0 आहे. म्हणजे 1 पासून तर 0 पर्यंत व्हॅल्यूसाठी थिटाची व्हॅल्यू किती असायला पाहिजे? 0 डिग्रीपासून तर 90 डिग्रीपर्यंत, आणि नक्कीच 90च्या वर जर आपण कॉस ऑफ 180 म्हटलं तर ती नक्कीच काय असते? -1 असते. म्हणजे ती व्हॅल्यू कमी कमी होत जाते, म्हणजे अँगल वाढत आहे आणि व्हॅल्यू कमी होत आहे असं आपल्याला दिसते. म्हणजे याचा अर्थ हा झाला की जर पॉझिटिव्ह व्हॅल्यू येत असेल कॉस ऑफ थिटाची तर थिटा हा अँगल किती असला पाहिजे? 90 डिग्रीपर्यंतच असला पाहिजे. 90च्या वर त्याची व्हॅल्यू निगेटिव्ह होत जाते आणि ती व्हॅल्यू
वाढत वाढत -1पर्यंत जाते, जसं आपण थिटा 180 डिग्रीपर्यंत वाढवतो त्याप्रमाणे. हे आपल्याला सगळ्यांनी मॅथ्समध्ये शिकलेलं, आपल्याला आठवायचं आहे ते. म्हणून मी असं म्हणेल की कॉस थिटा जर पॉझिटिव्ह असेल, T2 मायनस T1 हे पॉझिटिव्ह आहे, म्हणून मग कॉस थिटा पॉझिटिव्ह असेल. आणि हे जर पॉझिटिव्ह असेल याचा अर्थ थिटा अँगल काय असला पाहिजे, 0 डिग्रीपासून तर 90पर्यंतच असला पाहिजे, जे आपल्याला या डायग्राममध्ये दिसत आहे. 90च्या आतला अँगल म्हणजे काय झाला, तो ॲक्यूट अँगल. लक्षात आलं? जर लक्षात आलं नसेल तर पुन्हा रिपीट माझं हे लेक्चर तुम्ही ऐकायचं आहे, तुमच्या सगळं लक्षात येईलच. तर यानुसार मला असं मिळालं की त्या अँगल थिटा हा ॲक्यूट आहे. आता ॲक्यूट अँगल या ठिकाणी तर मिळाला, पण अशा प्रकारे फोर्सेस बॅलन्स असल्यामुळं ॲक्यूट अँगल मिळाला. आणि ॲक्यूट अँगल कधी मिळत असतो, त्यावेळेस कशा प्रकारचा सरफेस फॉर्म होतो हे तुम्हाला माहिती आहे, याच्यात शिकलेला तुम्ही. अँगल थिटा म्हणजे अँगल ऑफ कॉन्टॅक्टमध्ये आपण ते पाहिलेलं, याच्या आधीचे 2 लेक्चर जे आहे ते तुम्ही पाहायचे आहे. कसं आठवा ते. जर अँगल थिटा ॲक्यूट असेल तर कोणता फॉर्म होतो सरफेस, कॉन्केव सरफेस फॉर्म होत आहे. बरोबर आहे. तोच कॉन्केव सरफेस इथे तुम्हाला ड्रॉपलेट्सवर दिसत आहे, असा फॉर्म झालेला. वॉटरच्या केसमध्ये तो इथे फॉर्म होताना आपल्याला दिसत आहे. वॉल ऑफ कंटेनर नाही तिथं, म्हणून मग इथे असा दिसत आहे तो. लक्षात आली पहिली केस तुमच्या. दुसऱ्या केसमध्ये आपण एक्झॅक्टली रिव्हर्स करू याला, की T2 हा लेस दॅन T1 करू. तर मग न्यूमरेटरमध्ये मी जर पाहिलं तर T2 लहान असेल T1पेक्षा तर मायनसमध्ये व्हॅल्यू येईल, म्हणजे निगेटिव्ह व्हॅल्यू येईल. आता डिनॉमिनेटर T3 आहे, तो जरी पॉझिटिव्ह असेल तरी T2 मायनस T1 निगेटिव्ह जर असेल तर टोटल व्हॅल्यू निगेटिव्ह मिळेल. आणि कॉस ऑफ थिटा निगेटिव्ह कधी असेल, निश्चितच. आता आपण पाहिलेलं आहे की कॉस 0 हा 1 असतो, तर कॉस 90पर्यंत त्याची व्हॅल्यू अपॉन √2 3/√2 वगैरे सगळ्या व्हॅल्यू मला 90 डिग्रीपर्यंत काय मिळतात, पॉझिटिव्ह मिळतात. पण 90च्या वर 180पर्यंत सगळ्या व्हॅल्यू काय असतात, निगेटिव्ह असतात. आणि 180ला ती व्हॅल्यू मॅक्सिमम असते, आणि ती म्हणजे मॅक्सिमम निगेटिव्ह व्हॅल्यू म्हणजे -1. त्याला आपण मिनिमम व्हॅल्यू म्हणत असतो. -1 ही मिनिमम. नंतर जास्तीत जास्त व्हॅल्यू किती असते, कोणत्याही याच्या कॉसची, कोणत्या अँगलच्या, 1 असते. बरोबर आहे ना. म्हणजे मिनिमम व्हॅल्यू -1 मिळेल. याचा अर्थ हा झाला की जर कॉस थिटा मायनस निगेटिव्हमध्ये मिळत असेल तर याचा अर्थ हा अँगल काय असला पाहिजे, 90 डिग्रीपेक्षा जास्त असला पाहिजे, 180पर्यंत असायला पाहिजे. असं जर होत असेल तर याचा अर्थ हा झाला तो ऑब्च्यूस अँगल असला पाहिजे. आणि ऑब्च्यूस अँगल असेल तर अँगल थिटा जर ऑब्च्यूस असेल, अँगल थिटा म्हणजे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आहे तो जर ऑब्च्यूस असेल तर आपल्याला कोणत्या प्रकारचा सरफेस मिळत असतो, ते आपण पाहिलेलं आहे. तो म्हणजे आपल्याला कॉन्व्हेक्स सरफेस मिळत असतो. आणि तुम्ही जर या डायग्राममध्ये पाहिलं तर आपल्याला असा इथून कॉन्व्हेक्स सरफेस मिळालेला आहे, आणि अँगल थिटा हा ऑब्च्यूस मिळालेला आहे. लक्षात आलं तुमच्या. हे कधी फॉर्म होईल, ज्यावेळेस आपण मर्क्युरी पुट करतो त्यावेळेस. कारण मर्क्युरीमध्ये कोहेसिव्ह फोर्सेस जास्त असतात, म्हणून तो स्वतःचा ड्रॉप स्वतः फॉर्म करतो आणि जास्त स्प्रेड होत नाही, म्हणून तो कॉन्व्हेक्स सरफेस फॉर्म करत आहे. वॉटर जे आहे ते स्प्रेड होऊन जातं थोडंसं, आणि म्हणून तो कॉन्केव्ह सरफेस फॉर्म करत आहे. हे अँगल थिटावर डिपेंड कसं आहे आपल्याला समजलेलं आहे. आता या इक्वेशनवरून सुद्धा ते प्रूव्ह होते. आता तिसरी केस, सगळ्या केसेस आपण लक्षात ठेवू. तिसरी केस जर आपण पाहिली की T2 मायनस T1 हे जर T3 एवढं असेल तर काय होईल, T2 मायनस T1 इज इक्वल टू T3. तर या रेशोमध्ये न्यूमरेटर डिनोमिनेटर दोन्ही सेम होऊन जाईल, आणि म्हणून दोन्ही सेम जर झालं तर उत्तर 1 येईल त्याचं. कॉस ऑफ कोणता अँगल 1 असेल, तुम्हाला माहिती आहे कॉस ऑफ 0 काय असतो, 1 असतो. म्हणून मग अँगल थिटा काय असला पाहिजे, 0 असला पाहिजे. अँगल थिटा 0 असणे म्हणजे हा T3 जो फोर्स आहे तो असा इथे T1च्या अलॉंग असणे, म्हणजेच T1 प्लस T3 इज इक्वल टू T2 असणे. असं होऊ शकेल का कधी? असं जर असेल याचा अर्थ हा झाला की कोणत्याच प्रकारचा सरफेस फॉर्म होत नाही. सरफेसच फॉर्म झाला नाही तर त्या ठिकाणचं लिक्विड जे आहे ते पूर्णपणे असं पसरत आहे. आणि असं कधी तुम्ही पाहिला की कोणतंही लिक्विड आपण जर टाकलं तर ते पूर्णच्या पूर्ण पसरते आणि कोणताच अँगल करत नाही? नाही, असं कधीच शक्य होणार नाही. जे आपण याच्या आधी 4 केसेस पाहिलेले अँगल ऑफ कॉन्टॅक्टच्या, त्यापैकी एक प्रकारचा कोणता तरी अँगल फॉर्म होतच असतो. बरोबर आहे. आणि म्हणून अशा प्रकारची केस पॉसिबल नाही, किंवा असं होणार नाही. कोणत्याही प्रकारचं लिक्विड आपण सॉलिडवर जर टाकलं तर असं होणार नाही. तशाच प्रकारे चौथी केस जर आपण पाहिली की T2 मायनस T1 हे जर T3पेक्षा जास्त असेल समजा, तर आपण असं म्हणू की न्यूमरेटर जास्त झाला आणि डिनॉमिनेटर कमी झाला. बरोबर आहे. न्यूमरेटर जर जास्त असेल, डिनॉमिनेटर जर कमी असेल तर फ्रॅक्शनचं उत्तर काय येईल. समजा आपण असं म्हणू की न्यूमरेटरमध्ये 6 व्हॅल्यू आहे आणि डिनॉमिनेटरमध्ये 3 व्हॅल्यू आहे, तर 3 दुने 6 म्हणजे आपल्याला 2 उत्तर मिळालं. म्हणजे फ्रॅक्शन कधीच मिळणार नाही, त्याचं उत्तर 1 पॉईंटमध्येच मिळेल 100%.
तुम्ही असं करून बघा, 4/3 जरी करून बघा, काय येईल? 4ला 3नी भाग दिला, काय मिळेल? 3 1 3, एक उरला खाली, एक शून्य घेतला, पॉईंट दिला, 1.3 तरी 1.3 मिळेल. म्हणजे तुम्हाला 1पेक्षा जास्तच व्हॅल्यू मिळेल. तुम्ही कमीत कमी वरची व्हॅल्यू किती घ्या, खालची व्हॅल्यू त्याच्यापेक्षा एकनी जरी तुम्ही कमी घेतली तरी तुम्हाला 1 पॉईंटमध्ये उत्तर मिळते. म्हणजे 1पेक्षा जास्तच कॉस थिटाची व्हॅल्यू तुम्हाला मिळेल. जर T2 - T1 हे जास्त असेल T3पेक्षा तर. लक्षात आलं तुमच्या? म्हणजे मी इथे जे लिहिलेलं आहे ते बरोबर आहे. कॉस थिटा इज ग्रेटर दॅन 1. आता बघा, कॉस थिटा हा ग्रेटर दॅन जर 1 असेल, असं जास्तीत जास्त असणारी कॉस थिटाची व्हॅल्यू किती आहे? आताच आपण बोललो होतो याच्या आधीच्या केसमध्ये 1 आहे. 0पेक्षा कमी अँगल असू शकतो का कधी? मायनसमध्ये अँगल असतो का कधी? नाही, कधीच नाही. म्हणजे याचा अर्थ कॉस थिटाची व्हॅल्यू 1पेक्षा जास्त असणार नाही. कॉस 0 हा 1 असतो, कॉस 90 हा 0 असतो आणि कॉस 180 हा -1 असतो. अशा प्रकारे ही पण केस पॉसिबल होणार नाही. देअरफॉर दीज टू केसेस आर नॉट पॉसिबल. आणि ड्रॉप कधीच फॉर्म होणार नाही, असं तर होऊच शकत नाही. बरोबर आहे ना? ते पूर्णच्या पूर्ण लिक्विड स्प्रेड होऊन जाईल. लक्षात आलं? तर ह्या 2 केसेस फॉर्म होत नाही कधी. म्हणून ह्या 2 केसेस ज्या अशाच प्रकारचे ड्रॉपलेट्स त्या ठिकाणी फॉर्म होतात किंवा ते स्प्रेड होतात. अशा प्रकारे शेप ऑफ द लिक्विड ड्रॉप जो आहे तो सॉलिड सरफेसवर फॉर्म होत असतो. लक्षात आलं? पुन्हा ऐकणं आहे तुम्हाला आणि ह्या सगळ्या केसेस तुम्हाला पाठ करणं आहे. अशा प्रकारचा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. थँक्यू.